मार्गी मॉर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 17 जानेवारीचे पेपर आहेत. आता आपण हिंदू एक्सप्रेस, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स, सकाळ सप्तरंग ह्याची आपली सगळी चर्चा करणार आहोत आज आपण, की अंडरस्टँडिंग कसं असलं पाहिजे आपलं, की आपला जो मार्गीचा ट्रायल म्हटलं होतं आपण, की क्वेश्चन पेपर आहे, सिलेबस आहे आणि करंट पेपर, म्हणजे जे न्यूज तुम्ही वाचता ते तुम्हाला प्लेस करता आले पाहिजेत, की सिलेबसमध्ये त्याचं काय अंडरस्टँडिंग आहे, हे कुठल्या टॉपिकच्या अंडर येणार आहे आणि ह्याच्या अगोदर कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ह्याच टॉपिकवरती. तर हे आपलं सगळं क्लिक होण्यासाठीचा हा आपला एक्झरसाईज आहे, की नोट्स पुरवणं किंवा स्पून फिडिंग नाही आहे, की तुमचं आकलन वाढलं पाहिजे, की एखादी न्यूज जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या बाकीच्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत, की सिलेबसमध्ये आणि क्वेश्चन पेपरमध्ये हे कशा प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं आणि ह्याची नोट बनवणं समजा. आणि समजा तुम्ही एक पेपर वाचत असला तरी दुसऱ्या पेपरमधलं समजा महत्त्वाचं काय आलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आपला हेतू आहे, की समजा आता लाईव्ह मिनिट तुम्ही वाचत नाही, तुम्ही एक्सप्रेस किंवा हिंदू वाचता, तर लाईव्ह मिनिटमध्ये डीप फेकचं एक आर्टिकल येऊन गेल्या आठवड्यात, की डीप फेकचे प्रॉब्लेम काय आहेत आणि टेक्नॉलॉजी आणि एथिक्स हा आपल्याला चौथ्या पेपरला काल विचारलेलंच आहे, की एथिक्स आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याची चर्चा कशा प्रकारे सुरू होणार आहे, की वापर जो आहे तो रूल 34 काय आहे समजा डीप फेकबाबत म्हटलं आहे, की ते कशा प्रकारची चर्चा आहे, की गेमिंगमधले लोक त्याकडे कसं बघतात, डीप फेक बनवणं जे आहे, की कुठलीही व्यक्ती म्हणजे ज्या गोष्टीचं सोशल मीडिया अकाउंट आहे त्याचं कशा प्रकारे आयुष्य पण उद्ध्वस्त होऊ शकतं का मग त्यातून, जे डीप फेकची जी टेक्नॉलॉजी आहे. तर एका न्यूज महाग की जे समजा ज्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेस नाही आहे किंवा एकच पेपर वाचता आहे त्यामुळे बाकीचं सुटते असं वाटतंय, तर ते जे तुमच्यापर्यंत पोहोचणं पाहिजे हा आपला मार्गी मॉर्निंगचा हेतू आहे. आज आपली चर्चा सुरू करूया. आज आपला तर काल जे आहे, की लसीकरणाची सुरुवात झाली आहे, म्हणला महालसीकरण नावाचं शीर्षक दिलं आहे समजा लोकसत्तेनं. आणि हिंदू आणि एक्सप्रेसनं काय म्हणलं आहे अंडरस्टँडिंग, की कन्सेंट फॉर्म मॅन्डेटरी फॉर कोवॅक्सिन शॉट, कोविशिल्ड जे आहे समजा जे तुम्ही घेताय, की लस घेताय त्यासाठी कन्सेंट फॉर्म गरजेचा आहे. स्टेटचं अंडरस्टँडिंग जे आहे, की वॅक्सिनसाठी गरजेचं असलं की ॲडव्हर्स इफेक्ट झाले तर कंपेन्सेशन मिळणार आहे आणि त्याआधी तुमचा कन्सेंट फॉर्म भरून घेतला जाणार, की आपल्याला केस स्टडी येऊ शकते प्रोबॅबल, की आता कोविडबद्दल बरंचसं केस स्टडी विचारले आहेत बघा. आता चौथा पेपर जो झाला आहे परवा मेन्समधला, तर त्यामध्ये बरंचसं विचारलं की कोविडमध्ये मायग्रेशन आणि कशा प्रकारच्या केस स्टडी. तर ह्यावरच आपल्याला केस स्टडी येऊ शकते, की हेल्थबाबतचे, की लसीकरण आणि समजा काही लोकांमध्ये त्याबाबत संशय आहे का. मग त्यासाठी आदर पुनावालाने आज स्वतःच वॅक्सिन घेतले समजा काल, आणि त्यांनी ते ट्विट केलं होतं, की माझ्या कंपनीतल्या ही माझी जबाबदारी आहे आणि ते त्यांनी घेतली स्वतः कोविशिल्ड जे आहे ती. आणि त्यामुळे मग एक विश्वासार्हता आहे का, की लोकांमधल्या ह्याबाबतची भीती दूर झाली पाहिजे. आणि समजा आता महाराष्ट्रात 10 लोक सापडलेत समजा कालपर्यंत, की फक्त 10 लोक आहेत ज्यांच्यावर ॲडव्हर्स इफेक्ट झाला आहे आणि कितीतरी जास्त म्हणजे 1000 लाखाचं जे टार्गेट आहे डेली ते चालूच आहे, की 10 लोकांना ॲडव्हर्स इफेक्ट फक्त जाणवला आहे. आणि मग ही चर्चा हे कंटिन्यू राहणार चर्चेत, म्हणजे डेली आपण हे बघतच राहणार. आता समजा काल जरी सुरू झाली तर डेली मार्गी मॉर्निंगमध्ये याची चर्चा होत राहणार, पण ते आपण अपडेट असणं गरजेचं आहे, की स्टेटचं त्याबाबतचं अंडरस्टँडिंग कशा प्रकारचं आहे. पुढचा मुद्दा काय आहे, हिस्ट्री आणि आर्ट कल्चर, की फोरफोरा मेडिवल श्राईन जे आहे, की इपिसेंटर ऑफ मुस्लिम पॉलिटिक्स इन वेस्ट बेंगॉलच्या नावानं सगळी चर्चा चालू आहे समजा आता, की आता इलेक्शन आहे आणि त्याकडं कसं बघितलं जातं आहे वेस्ट बंगालचं जे पॉलिटिक्स आहे त्यामध्ये, आणि मुस्लिम पॉलिटिक्स तिथलं कशा प्रकारचं आहे समजा, फाळणीची पार्श्वभूमी आहे, नंतर आसाम अकॉर्ड आहे आणि बांगलादेश मुक्तीसंग्राम आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याकडे कसं बघितलं जातं. हजरत अबू बकर सिद्दीकी 1846 ते 1939, 18-19 शतकातला कालखंड आहे. आणि मुस्लिम स्कॉलरचं असं म्हणणं आहे, की अजमेर शरीफनंतर महत्त्वाची श्राईन जी टॉम आहे, मजार जी आहे ती ही आहे. मग समजा आता सुफी समजा या चर्चे ह्यातून आपण बघितलं, की अजमेर शरीफचा उल्लेख झाला, की राजस्थान, मग राजस्थानचा मॅप आपण बघितला पाहिजे, अजमेर तिथं कुठे बघितलं पाहिजे. सुफी परंपरा म्हणजे काय, चिश्ती परंपरा समजा ही चिश्ती दर्गा आहे, की सुरावर्दी कोण आहे, चिश्ती कोण आहे, सिलसिला ज्याला म्हटलं आहे, सुरावर्दी आहेत ज्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या काही पोस्ट घेतलेत का, किंवा दक्षिणेत सुफी कशा प्रकारचे आहेत समजा, हे नॉर्थ इंडियन अंडरस्टँडिंग आहे. दक्षिणेतले सुफी हे मग गुलामाच्या व्यापारामध्ये अडकलेले आहेत का. आणि सुफी आणि भक्त चळवळीवर आपल्याला कॉमन असा प्रश्न येऊनच गेला या अगोदर, की भक्ती ट्रॅडिशन आणि सुफी ट्रॅडिशन, किंवा आमिर खुसरोवर प्रश्न येऊन गेला. आमिर खुसरो हा परत पॉप्युलर प्रीसाठी पण राहणारच आहे मेन संदर्भात, की वेगवेगळ्या वाद्यांचा शोध आहे, हिंदवी आहे. NCERTमध्ये एक वेगळं पेजेस दिलं आहे आमिर खुसरोसाठी, की तो कोणकोणत्या भाषांचा उल्लेख करतो, की भारतात कोणकोणत्या भाषा ते त्यानं लिहून ठेवलं आहे. आणि कव्वाले आणि गझल त्याकडे म्हणजे कवितेचे फॉर्म्स आहेत, किंवा त्याचं आर्टबाबतचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे लिटरेचरचं त्याकडे तो कसं बघतो. तर हे साधारणतः आपली हिंदूमधली जी चर्चा होती. पुढचा मुद्दा काय आहे, की आज समजा राहुल गांधींनी काल डिमांड केली आहे, की स्ट्रॅटेजी रादर दॅन लॉन्ड्री लिस्ट ऑफ डिप्लोमसी. ते स्वतः जी संसदीय समिती आहे कशाची, फॉरेन अफेअर्सची जी आहे, फॉरेन अफेअर्सची पार्लमेंटरी कमिटी, त्याचे ते स्वतः सदस्य आहेत. आणि त्यामुळे त्यांनी केलेली मागणी आहे, की चीनबाबत तुम्ही कसं बघताय. म्हणजे अँशियंट सिल्क रूट आहे जो आता रिवाईव्ह करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, की OBOR, वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जो आहे तो, आणि सिल्क रूटचं जे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम आहे, त्याकडे भारत कशा प्रकारे बघतोय. आणि मग तुम्ही जे केलं आहे ते सांगताय का, म्हणजे पॉलिटिक्स असणं इथलं स्थानिक राजकारण आपलं भारतातलं राजकारण आणि
IR मधले जे मुद्दे आहेत ते कशा प्रकारे जोडून घेतले. समजा फरीद झकेर यांचा काल आता एक्सप्रेस अड्डा झाला, इंट्रो एक्सप्रेसने घेतलेला आहे तो 2 तास. तिथं प्रश्न कोणी विचारले ती लोक महत्त्वाचे आहेत. शशी थरूरांनी स्वतः प्रश्न विचारले तिथं. क्विंटमधले कोणी लोक आहेत किंवा अशोक खेमका होते त्यांनी प्रश्न विचारलेत किंवा काही इन्व्हेस्टमेंट बँकर लोक आहेत की फरीद झकेर काय म्हणतात, महत्त्वाचा व्यक्ती आहे फॉरेन अफेअर्समधला, CNN मधले जर्नलिस्ट आहेत, ऑथर आहेत. फरीद झकेर यांचा आर्ग्युमेंट काय आहे की मी सगळ्यांबाबत सोबत चांगला राहीन. इट्स अपोजिट टू फॉरेन डिप्लोमसी. फॉरेन डिप्लोमसी इज मेकिंग टू चॉईस. कशाचं इट सेल्फ इज की फॉरेन डिप्लोमसीचा अर्थच आहे की तुम्ही निवड कशाची करता, चॉईस काय आहे तुमच्या, आणि तुम्ही सगळ्यांसोबत मी चांगलं राहीन म्हणणं हे कशा प्रकारे तुम्हाला अडचणीत आणू शकतं कशाचे म्हणलं की. आणि मग कॅपिटल हिल संदर्भात बरेचसे त्यांना प्रश्न विचारले गेलेत की फॉल ऑफ द वेस्ट आहे का राईज ऑफ द ईस्ट आहे किंवा राईज ऑफ द रेस्ट आहे समजा, तर त्यांचं आर्ग्युमेंट त्याबाबत काय आहे. त्यांनी काय म्हणलं आहे समजा एक्सप्रेस अड्डाची आपली चर्चा जे बघितली तर त्यात त्यांनी काय म्हणलं आहे की कशा प्रकारे बघतायत ह्याच्याकडं फरीद झकेर जे आहेत ते एकूण इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि कॅपिटल हिलमधले जी सगळी चर्चा आहे त्याकडं ते कशा प्रकारे पाहतायत की फरीद झकेर ट्रम्प इरा आहे. ट्रम्प इरा जो आहे तो की भले आता समजा हरले असतील ट्रम्प, पण त्यांना पॉप्युलर वोट मिळालेली संख्या बघता अमेरिकेसाठी ते अजून आव्हानच आहे का की 2024मध्ये ट्रम्प येणारच नाही आहेत निवडून, ह्याची खात्री देऊ शकतं का. समजा स्ट्रॅटेजिक चॉईसेस म्हणले ग्रोईंग डिवाइड इन सोसायटी तिथंही आहे. समजा हिथलं समजा काही चर्चा असेल हिथलं काय, आणि अमेरिकेतली चर्चा की व्हाईट सुप्रमसी आहे, वी कांट ब्रीद नावाची चर्चा आहे, कृष्णवर्णी यांचं जे सध्या चाललेलं आहे. पॉलिटिक्स अँड पॉप्युलिझम बाबत त्यांनी म्हटलेलं आहे काय की पॉप्युलर असणं की राजकीय पक्षांना ते इनिव्हिटेबलच आहे की तुम्हाला राजकारण करायचं म्हणलं की लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष द्यावं लागतं, पण त्या लोकांची जी समज आहे त्याला वळण लावण्याचं काम केलं पाहिजे का राजकीय पक्षांनी. गव्हर्नमेंट अँड बिग टेक आता जी चर्चा आहे की समजा त्यांचं ट्विटर अकाउंट बंद केलं, यूट्यूबनं त्यांचा चॅनल बंद केला. माणूस समजा पॉप्युलर ह्याच्याबाबत एकमत आहे की ते खराब आहे आणि अमेरिकन सिस्टमसाठी खराब आहे म्हणून टेकलं, ते केलं हे बरोबर आहे, पण प्रोसिजर काय. उद्या समजा बिग टेकने असंच बाकीच्या लोकांचं बंद केलं, त्यांचं ट्विटर अकाउंट बंद केलं, त्यांचं फेसबुक बंद केलं, तर ते चालणार आहे का. मुद्दा त्या व्यक्तीचा नाही, मुद्दा प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंटचा आहे आणि इन्स्टिट्यूशनचा आहे की सिव्हिल सर्वंट म्हणून आपल्याला अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की हा पायंडा पडणार आहे का. समजा की आम्हाला जे नको आहेत अशा लोकांचे आम्ही ट्विटर अकाउंट बंद करू असं जर समजा त्यांचं म्हणणं असेल, बिग टेकचं बिग 5 कंपन्या समजा ॲपल, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब यांचं जर असं मत असेल, समजा पार्लरची चर्चा आहे त्यांचं आता की वेगळंच स्वतःचा प्लॅटफॉर्म उभं करणं आहे व्हाईट सुप्रिमस जे आहे तो, मग त्याकडे ते कसं बघतात. जर्नलिझमचे चॅलेंज आहेत, स्वतः ते जर्नलिस्ट काम केले त्यामुळं फॉरेन पॉलिसी आणि इंडो US रिलेशनकडे कसं बघतात फरीद झकेर जे आहे ते. तर महत्त्वाचा आहे तो एक्सप्रेस अड्डा जो आहे तो बघितला पाहिजे एकूण जे आकलन आहे आपलं इंडो US रिलेशनचं. त्यानंतर काय म्हणलं की मायग्रेटरी बर्ड्स अँड फ्लॉक्स टू पंजाब वेटलँड हरिके आहे. रामसर साईट विचारलेलंच आहे आपल्याला मेन्सला, आणि प्रिलियमला पण त्यांचा फेवरेट राहिलेला प्रश्न आहे की नावं दिले त्यांनी राज्यांच्या जोड्या लावा. रिसेंट काय ॲडिशन झाले, महाराष्ट्रातली पहिली आहे नाशिकमधले जे आहे ते नांदूर मधमेश्वर आहे. मग एकूण किती आहेत, 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन आहे. मग रामसर कुठं आहे, इराणमध्ये आहे, आणि ते सगळं म्हणजे चर्चा कशा प्रकारची आहे ती 50 वर्ष पूर्ण होतात यावर्षी रामसर कराराला, मग त्याबाबतची काय चर्चा आहे. प्रिलियमला पण आपल्याला तो एन्व्हायरमेंटमध्ये फेवरेट असणारा तो विषय असणार आहे. गुजरात रिव्हर रिमेन्स हायली पोल्युटेड. गुजरात टॉप 4मध्ये आहे. टॉप 5 जी राज्य आहेत की सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत, जे 5 राज्य आहेत त्यात गुजरात 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे साबरमती आणि मही आहे. मग साबरमती आपण लगेच आपलं काम काय की साबरमती मॅप बघितला पाहिजे, कुठं उगम पावते. समजा अरवली पर्वतात उगम पावते, मही आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते, मग कुठल्या राज्यातून जाते, त्यात महाराष्ट्र आहे का, नाही आहे, मग आहे मध्य प्रदेश आहे का, राजस्थानच्या सीमेवरून येत आहे का, गुजरातमधनं आहे का. मग दोन्ही वेस्टर्न फ्लोईंग आहेत रिवर जे आहेत, मग पेरनियल आहेत का कशा आहेत, हंगामी आहेत का 12 महिन्यात आहेत, जे आकलन आहे आपलं जॉग्राफीचं त्याबाबतचं. मग नर्मदा आहे, साबरमती आहे, गुजरातचे जे आहे की कशा प्रकारे मोजलं जातं. मग नदीतले पोल्युटंट कशा प्रकारे मोजले जातात की केमिकल ऑक्सिजन डिमांड काय आहे. समजा ते काय म्हणलं यांनी की पोल्युटंट पर लिटर 250 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असेल तर घातक आहे जो आहे तो ऑर्गॅनिक पोल्युटंटचं जे प्रमाण आहे ते. गुजरातमध्ये ते 700 ते 1000 आहे, म्हणजे हॉरिबलच आहे. म्हणजे यांनी काय म्हणलं की 250 मिलीग्रॅमपेक्षा जास्त पर लिटर असेल तर ते घातक आहे, आणि हे 700 ते म्हणजे तिप्पटीपेक्षा जास्त आहे, तिप्पट ते चौपट आहे. डिझॉल्व ऑक्सिजन काय आहे. समजा डिझॉल्व ऑक्सिजन म्हणजे काय, तुमचं सायंटिफिक अंडरस्टँडिंग कशा प्रकारचं आहे. प्रिलियमला या प्रकारचे प्रश्न येऊन गेलेत किंवा PO2, PM 2.5, PM 10 एअर क्वालिटी इंडेक्स आहे. रिव्हर्स अँड ट्रिब्युटरीज विचारलं गेलं आहे जॉग्राफीमध्ये की कुठल्या प्रकारच्या ट्रिब्युटरी आहेत, वेस्टर्न फ्लोईंग आहे, ईस्टर्न फ्लोईंग आहे, हंगामी आहे का बारमाही आहे. आणि पोल्युटंटचं आपल्याला इंटरलिंकिंगचा मेन्सला पण विचारलं आहे
की इंटरलिंकिंग बाबत आज समजा केन बेटवाची चर्चा चालू आहे, मग त्याकडे कसं बघितलं जातं, इंटरलिंकिंगकडे स्टेट कसं बघतंय आणि मग एन्व्हायरमेंटलिस्ट लोक कसे बघतात, किंवा नर्मदा सरोवर आणि त्याची जी चर्चा आहे, अरुणा रॉय असतील, मेधा पाटकर असतील, मग त्यांचं चळवळींचं काय अंडरस्टँडिंग आहे, चळवळ हा आपला मुवमेंट हा विषयच आहे आपला सिलेबसमधला जो आहे तो. पुढं काय म्हणलं की वर्ल्ड जिओग्राफीमधलं महत्त्वाचं आहे की मुसेवेनी नावाचे हे 6वी टर्म जिंकले युगांडाची. आता युगांडा कुठंही माहीत पाहिजे, पहिली गोष्ट की आफ्रिकेचा मॅप बघून आपण लगे वर्ल्डचा जो ॲटलास आहे त्यात युगांडा मॅप केला पाहिजे. मी युगांडाची जिओग्राफी काय आहे, नाईल जाते का नाही जात युगांडामधून, व्हिक्टोरिया सरोवर कुठं आहे युगांडाच्या आणि कुठल्या ह्याच्या जे बाउंड्रीवर आहे, समजा सुदान आहे का. नाईलची खूपच चर्चा आहे, आता नवीन त्यांनी धरण बांधणं चाललं आहे आणि त्यावरून वाद चालला आहे. सुदान, दक्षिण सुदान, युगांडा, इजिप्त ह्या सगळ्यांचा वाद चालला आहे की नाईलचं जे पाणी वाटप आहे त्याबाबत. पाणी वाटप हा परत फेवरेट मुद्दा असणार आहे मेन्समध्ये. हिथलं जे आपलं लोकल अंडरस्टँडिंग बघितलं, कृष्णा असेल, कावेरी इश्यू असेल त्यामध्ये, की व्हिक्टोरिया लेक कुठं आहे बघितलं पाहिजे, युगांडाचा मॅप आणि कंपाला राजधानी आहे. कंपाला आधी पण प्रसिद्ध आहे, ईदी अमीन आहे का, मग कंपाला जो आहे तो म्हणजे ऑपरेशन एंटेब्यू झालं होतं, त्यामध्ये कंपालाचा कसा वापर केला होता. ऑपरेशन एंटेब्यू आहे इस्रायलचं जे आहे ते जूनची जी एक फ्लाईट हायजॅक केली होती ती, ते आपण बघितलं पाहिजे. आफ्रिकेमध्ये परत पॉसिबल फेवरेट राहणार आहे इंडो आफ्रिका रिलेशन आणि आफ्रिकेचं जॉग्राफिकल अंडरस्टँडिंग जे आहे ते. रिफाईन क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर टू एड फिस्कल सस्टेनेबिलिटी, फिस्कल पॉलिसी आहे RBIची. PGNI कमिटीचा उल्लेख केला त्यांनी 2014मध्ये नेमलेली कमिटी होती की गव्हर्नमेंट ऑफ बोर्ड्स ऑफ बँक संदर्भात जे आहे ते. प्रिलियमला असं विचारलं जाऊ शकतं की निलेकणी समिती आहे, पंत समिती आहे, नायक समिती आहे, वेगवेगळ्या समिती आहेत, त्यांची कामं काय, कशासाठी नेमलेली, आधार आहे का, बँकिंग रिफॉर्म्स आहेत का, रंगराजन कमिटी आहे. तर ह्या कमिटीबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा बँक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. बँक इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणजे काय की पब्लिक सेक्टरमधल्या ज्या बँक आहेत त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आणि ती काय करते की बँकांना जेव्हा गरज असेल तेव्हा मार्केटमधून पैसे उचलते आणि बँकांना त्याचा वित्त पुरवठा करते. मग त्याकडे नायक समितीचे काय आर्ग्युमेंट्स आहेत, त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या त्यामध्ये मार्केटमधून कमिटी आहे की प्रिलिममध्ये पण विचारलं आहे की कमिटी चेअर कोणी केली आहे, अशा संदर्भातली जी कमिटी आहे, विषय कुठला आहे आणि तिचे चेअरमन कोण आहेत किंवा चेअरवुमन कोण आहे, चेअरपर्सन कोण आहेत. एक्झॉटिक फूड एक्सचेंज इन दी सेकंड मिलेनियम BC, म्हणजे इसवी सन पूर्व 2000मधली जी चर्चा आहे की फूडचं एक्सचेंज कशा प्रकारे होतं. आपल्याला मेन्समध्ये प्रश्नच विचारला आहे की एन्शियंट सिव्हिलायझेशन इन इंडियन सबकॉन्टिनेंट डिफरंट फ्रॉम इजिप्त, मेसोपोटामिया अँड ग्रीस. कल्चरकडं कसं बघितलं जातं. हडप्पाचा आता वाद झाला होता रिसेंटली की ते लोक कोणत्या प्रकारचं नॉनव्हेज मांस जे आहे ते कशा प्रकारचं खात होते. सेकंड मिलेनियम BC बॅबिलोनियन किंग आहे, हम्मुराबी कोड आहे आपल्याला. सेकंड ARC GS4मधलं महत्त्वाचंच आहे, हम्मुराबी कोड कशा प्रकारचा आहे. बुक रिव्ह्यू जो आहे तो सिल्क रोड म्हणून नवीन बुक आलं आहे, द न्यू हिस्ट्री ऑफ वर्ल्ड, पीटर फ्रँक पॅनचं नवीन पुस्तक आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की व्यापार आणि सांस्कृतिक घटकाची देवाणघेवाण सिल्क रूटच्या माध्यमातून कशी होते. सिल्क रूट जो आहे तो, मग त्यातनं व्यापार आणि सांस्कृतिक घटक आहे. मग तुमची खाद्यपद्धती बदलते का, समजा देशी आणि मार्गी म्हटलं गेलं की जे लोक व्यापार करणारे आहेत त्यांच्यामुळं मग इथले पदार्थ तिथं जाणं किंवा तिथले पदार्थ इथं येणं हे कशा प्रकारे बघितलं जातं. मेडिटेरियन रिजनचा सेंट्रल ईस्ट, सदर्न ईस्ट आणि जो आहे तो लेव्हंट रिजन म्हटलं आहे त्याला. आत्ता जो इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन आणि सिरिया ह्याला लेव्हंट रिजन म्हटलं आहे. आणि एक्झॉटिक फूड्स संदर्भातला जो रिपोर्ट आला आहे नवीन, तर त्याबाबत लेव्हंट रिजनचं काय नेमकं कॉन्ट्रीब्युशन आहे की भारताबाबत काय, समजा आपण दक्षिणेतनं काय, दक्षिणेतले लोक काय आयात करत होते, वाईन आहे, हॉर्स आहेत, चांगले घोडे आहेत, काही उत्तर भारतातले लोक उंट आयात करतायत, गाढव आयात करतायत. आणि इथनं जाणारं काय आहे की मसाले आहेत, गहू तांदूळ आहेत, डाळी आहेत, ते आहे ते काही गुलाम आयात केलेत का, म्हणजे आपण रिजनल अंडरस्टँडिंगमधलं विजयनगर किंवा ते हे हे समजा पोस्ट BC आहे, समजा हे जे आहे ते BC मधली चर्चा आहे. तर त्या काळात काय समजा यवन प्रिया म्हणलं आहे, काळ्या मिरीला NCERTतली चर्चा आहे ती. मग काळी मिरी आपण जे हे करत होतो लेवण, फळांची देवाणघेवाण आहे, सायट्रस फूड जे आहेत ते आपण मागवले तिथून. ट्रान्सपोर्ट ऑफ लाईव्ह ॲनिमल्स फ्रॉम इजिप्त टू लेवनंट, इजिप्तमधनं समजा घोडे आणि गाढवांची निर्यात केली जायची. लेवनंट रिजन जो आहे तो इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन. मॅप बघितला पाहिजे. परत फेवरेट असणार आहे की गाझा कुठल्या बाजूला आहे, मेडिटेरियन सी आहे त्याचे सीमा कुठल्या देशाला लागते किंवा तिथं कुठला आहे, म्हणजे भूमध्य समुद्र जो आहे तो, किंवा आपला जो पास जो आहे तो समजा इजिप्तमधलं जे आहे ते आकलन, लेबनॉनचं जे आहे ते इजिप्तमधला जो व्यापारी मार्ग आहे तो, समुद्र मार्ग जो आहे तो, त्याबाबतचं. प्रोटीन ॲनालिसिससाठी ही सगळी चर्चा चालू होती की रिपोर्ट जो आहे की हरप्पन कल्चरमध्ये पण हे विचारलं गेलं की त्यांच्या खाद्यती पद्धतीबाबत पण प्रश्न आपल्याला विचारला गेला. किंवा हडप्पनला कोणते प्राणी माहिती आहेत असं विचारले. घोडाबाबत शंका आहे, बाकी माहिती आहेत समजा, पण घोड्याबाबत माहिती आहे का नाही शंका आहे. त्या प्रकारचं आपल्याला मिळत नाही. की हाडं कशा प्रकारची मिळेल की चॉपडा असतील तर मग लक्षात घ्यायचं की ते खाण्यासाठी वापरलं आहे, आणि वन पीस असं मिळलं हाड
तर मग ते पुरलं गेलं असं समजा. चॉप्ड असेल तर ते खाऊन टाकून दिलेलं आहे समजा. म्हणजे हाडांची जी रचना आहे ती कशाप्रकारे बघितली जाते. ट्रान्स फॅटी ॲसिडबाबत प्रश्न आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठरवलं आहे की 2023पर्यंत इलिमिनेटच करायचं आहे. रिप्लेस नावाचा त्यांचा उपक्रमच आहे की ट्रान्स फॅटी ॲसिड आपल्याला रिप्लेस करायचे आहेत. भारताचा आर्ग्युमेंट काय आहे, 2021पर्यंत 3% आणि 2022पर्यंत 2%. सध्या 5% अलाउड आहे ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे ते. आणि त्याचे सोर्सेस काय आहे, WHO रिपोर्टच आहे 2023पर्यंत त्यांना हे करणं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये काय म्हणलं आहे आजच्या अर्बनायझेशनबाबत श्रावण हर्डेकरांचा आर्टिकल आहे, ISIच होता. ते काय म्हणतात की पाणी, कचरा, मलनिस्सारण आणि शहर विकासाचं नियोजन, वाढती लोकसंख्या, स्थलांतरित येतच आहेत, विद्यार्थ्यांचा जे कल आहे त्याकडे कशा प्रकारे बघितलं पाहिजे. पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत. त्यामुळं आपल्याला विचारलेले प्रश्न काय आहेत की सोशल प्रॉब्लेम कशा प्रकारचे आहेत अर्बनायझेशनमुळे निर्माण होणार आहे. सिग्निफिकन्स ऑफ काउंटर अर्बनायझेशन, मग नवीन शहरं वसवणं यावरचा उपाय आहे का. ब्रीफ बॅकग्राऊंड, क्वालिटी ऑफ अर्बन लाईफची क्वालिटी कशा प्रकारची आहे आणि गेटोलायझेशन होतं आहे का समजा की क्लास कास्ट बॅरेजर त्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात का. कल्चरवरचा प्रश्न परत काय म्हटलं आहे आज JS मधली चर्चा आहे मठामधली. 12 आहे इतिहासकालीन विहीर आपल्याला विचारलं आहे. कोरीव शिल्प, नक्षीकाम, देवळं, मूर्ती, शिलालेख. 20ला काल विचारलेलाच प्रश्न आहे. रॉक कट आर्किटेक्चर आणि जे काय म्हणलं की मेजर इन इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज 12वांचा जो प्रश्न आहे तो. सोळंकी जे आहे तो विचारला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटच आहे गुजरातमधले जे आहे ते. राणी की बाव, मग बाव कशाला म्हणायचं, 12 कशाला म्हणायचं, अष्टकोणी आहे का, पायऱ्या उतरण्याची विहीर आहे का, आणि त्याचे जे आर्किटेक्चर अंडरस्टँडिंग जे आपलं आहे ते NCERT-मधलं. साथीच्या रोगांचं युग म्हणून पुस्तक आलं आहे चिन्मय तुंबेंचं. गेल्या आठवड्यात त्यांनी मायग्रेशन चालतं की आता समजा स्पॅनिश फ्लूचं 100 वर्ष झाले आहेत, पण त्याकडे कशा प्रकारे बघितलं जातं. स्पॅनिश फ्लू जो आहे तो, आणि हे लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा नॉवेल होते. मग आता त्या प्रकारे कला त्याकडे कशा प्रकारे बघते. प्रकाश प्रदूषण नावाने नवीन कन्सेप्ट आली आहे समजा की अंधाराचा अभाव, अंधार कमी होणे जे आहे ते प्रकाश प्रदूषण, प्रकाशाचा एक्सिस आणि अंधाराचा कमी. मग आपलं जे बॉडी क्लॉक आहे ते नेचरने डिफाईन केलं आहे का, रात्री झोपणं आणि दिवसा काम करणं जे आहे ते. मग परिणाम काय आहे, म्हणजे त्याचा मेंटल हेल्थवर कशा प्रकारे परिणाम होतो. नाईट पर्सन म्हटलं जे येईल त्याला. सगळ्या अंधार जे आहेत की मेलोटोनिन नावाचं संप्रेरक आहे जे झोपेसाठी पूरक असतं. मग ते कधी आहे समजा, रात्री जागणारे लोक वेगळे आहेत, डे पर्सन नाईट पर्सन म्हटलं जातं. निद्रानाश, प्रखर उजेड, स्त्रियांमध्ये स्तन कॅन्सरचा धोका जो आहे तो 14% वाढतो निद्रानाशामुळे जास्त. स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण जे आहे ते. मग ॲटमॉस्फेरिक पोल्युशनबाबत काय म्हटलं आहे, प्रश्न आपल्याला अगोदर विचारला गेला आहे. समजा आता काही तुम्ही आसपास फिरत असला समजा शहरांच्या आसपास, तर ते जे नवीन काही हॉटेलिंग जे आहे इंडस्ट्री, त्यामध्ये काय केलं जातं की जे झाडं आहेत त्यांना लाईट गुंडाळली जाते. त्यामुळं झाडावर काय त्याचा परिणाम होतो, दुष्परिणाम. समजा कासव असेल किंवा काही मासं असतील तर त्यांचं जे रुटीन आहे लाईफ, म्हणजे पाण्यातले जे प्राणी आहेत त्यांचं जे रुटीन आहे ते सूर्याच्या ह्याच्यावरून ठरतं की दिवस जसा ठरला त्यानुसार त्यांचं मग खाण्याच्या वगैरे वेळा ठरतात का. आणि मग कंटिन्युअस जर फ्लड लाईट्स असतील, तशा प्रकारच्या मोठ्या फ्लॅश लाईट्स असतील, आणि त्या जर नदी किनारी तुम्ही तशा प्रकारच्या लाईट्स असतील समजा, किंवा ब्रिजबाबत असतील समजा, मुळे मोठेवरचे काही ब्रिज आहेत आणि त्यातले प्राणी आहेत ते, आणि त्या ब्रिजवरल्या लाईटमुळे मग त्यांचं आकलन बिघडतं का सगळं, त्यांचं बॉडी क्लॉक डिस्टर्ब होतं का, आणि त्याचा प्राणायाम होणारं दुष्परिणाम कशा प्रकारचा आहे. लष्करावरचं नवीन आलं आर्टिकल जे आहे की रणनीतीमध्ये बदल, स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आहे की दहशतवादाला टॅकल करण्याचा काय मुद्दा आहे की शरण यावं म्हणून प्राधान्य दिलं जाणार आहे, आणि 0 टॉलरन्स आहे टेररिझम जो आहे तो, की ओव्हरग्राऊंड. स्लीपर सेलवर आपल्याला प्रश्न विचारून झाला आहे 2019ला की इथले लोकांमध्ये काय प्रकार आहे की ग्राउंड वर्कर जे आहेत आणि त्यांचं जे बाहेरचे लोक वापर करतात ते आपल्याला कसं टाळता येईल. इन्स्टिट्यूशनबाबत जे म्हणलं ते फरीद झकीर यांचं आर्ग्युमेंट आहे. इंजेक्टिंग होप एथिक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. हेल्थची केस स्टडी आहे ती की 3 करोड जे प्रायोरिटी आहेत फर्स्ट लाईन वर्कर जे म्हणले ते काल जे सुरू झाला आहे लसीकरणाचा जो प्रोग्राम आहे तो. आधार पुनावाला स्वतः कोविशिल्ड घेतले. UK सायंटिस्ट आहेत रवी गुप्ता, त्यांनी नवीन जो स्ट्रेन शोधला ती व्यक्ती आहे रवी गुप्ता जे आहेत ते. त्यांनी कशा प्रकारे ते केलं की 10 केसेस माइल्ड ॲडवर्स इफेक्ट जे आहे ते नवीन झालेलं. सायलेंट मेजॉरिटी म्हणून नवीन आर्टिकलच आहे. लोकसत्ता महत्त्वाचा आहे आजचा लोकरंग पुरवणी. अमेरिकेच्या आकलनाबाबत फुल 2 आर्टिकल आलेत महत्त्वाचे. सायलेंट मेजॉरिटी घास कडवी शिक्षणासाठी जाऊन तिथं राहिलेली व्यक्ती आहेत आणि तिथले आहेत की लोकशाहीकडे कसं बघितलं पाहिजे. स्थलांतरित, कॅपिटल हिलवरचा हल्ला, फर्स्ट अमेंडमेंट, भाषण स्वातंत्र्य, कृष्णवर्णीय, वी कांट ब्रीथ, 9/11 नंतरची हिंसा, ह्याकडे कसं बघितलं जातं की स्थलांतरिकाकडे व्हाईट सुप्रिमसी कशी बघते, तिथलं जे अंडरस्टँडिंग आहे ते. सूरज हेंगडे स्कॉलर आहेत महत्त्वाचे, त्यांचं आर्टिकल आलं आहे की मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे की लोकशाही निर्यात करणं आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची निर्यात करणं हे अमेरिकन मॉडेल आहे का. आणि मग ते आता त्यांना कसं त्याचा त्रास झाला आता इथंच, म्हणजे वर्क फ्रॉम होम त्यांनी घरीच केलं का.
बाहेर जे कट करायचे असतात तेही तेच केले का? राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेनचा उल्लेख आहे. फुलेंवरती प्रभाव असणारी व्यक्ती आहे थॉमस पेन, महत्त्वाची व्यक्ती आहे. लोकशाही अस्तित्वाचा भागच आहे. म्हणजे त्यांच्यावर की युरोपमधल्या लोकांनी अमेरिकन लोकशाहीचा अभ्यास केला आहे. त्याकडे ते कसं बघतात की लोकशाही हा अमेरिकन अस्तित्वाचा भागच आहे, की भाषण स्वातंत्र्य ही त्यांना सर्वात जवळची गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते लगेच कोर्स करेक्शन होतं का म्हटलं आहे ते, की काल लगेच त्यांनी सुरुवात केली का, की समजा 8 दिवस राहिलेत पण इम्पिचमेंट होणार आहे. म्हणजे कोर्स करेक्शन जे आहे की त्याकडे कसं बघतं की लगेच शिकतात का त्यांच्या चुकातून ते. ज्युडिशरी त्याकडे कसं बघते, समजा आता परवा इनॉग्रेशन आहे 20 तारखेला आणि अशी शंका आहे की हिंसा होईल. ट्रम्प मॉब जो आहे तो ट्रम्प मॉब नावाचीच कन्सेप्ट वापरली त्यांनी, की हिंसा होणार आहे असं वाटू शकतं. आणि मग ह्यांनी संसदेनं काय सल्ले दिलेत सैन्याला, आणि सैन्यप्रमुख काय म्हणत आहेत, आम्ही राष्ट्राध्यक्षांची शपथ घेत नाही, आम्ही संविधानाची शपथ घेतो. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष आम्हाला काय म्हणतील हा मुद्दाच नाही. आमचं काम आहे संविधान आणि त्याच्या मूल्यांचं रक्षण करणं. मग ह्याकडे मग म्हणजे सिनेट आहे, मिलिटरी आहे आणि प्रेसिडेंट आहेत. ह्यांचं एकमेकांशी असणारं जे अंडरस्टँडिंग आहे की प्रत्येकाचं मॅन्डेट वेगवेगळं आहे. आणि मग नवीन जे म्हटलं आहे आता काल हे झालं की इन्सर्कशन ॲक्ट आहे. त्या ॲक्टनुसार प्रेसिडेंटला काय पॉवर आहे की मार्शल लॉ लागू करणं आणि आर्मी रस्त्यावर उतरवणं. त्याचं जे आहे ते मग ते 20ला तसं ट्रम्प करू शकतात का अगोदरच. मग त्यांना भीती आहेच ती. त्यामुळंच आता बरेचसे इंस्टाग्रामवर पण त्याचे बरेचसे फोटो येतात की आर्मी कॅपिटल हिलमध्ये असण्याचा अर्थ काय आहे, की वर्णविद्वेष आणि वर्गभेद हे 2 प्रकार आहेत, की गरीब आणि श्रीमंत ही एक दरी आहे आणि कृष्णवर्णीय आणि व्हाईट सुप्रेमसी ह्या प्रकारची जी दरी आहे ती. त्यानंतर पुढचं जे म्हटलं आहे लोकसत्ताला आलं आर्टिकल आहे, कोकणात नवनगरे, पर्यटनास चालना देणे, स्थानिक रोजगार आणि विकास. कोकणातलं जे आहे की मायग्रेशन मुंबईमध्ये होणार आणि त्याकडे कसं बघतं महाराष्ट्र सरकार, की नवीनच 10-10, 12-12 एकराच्या ह्याच्यात नवीन छोटे छोटे शहरं उभा करायचे आहेत का. आणि कॅन दिस बी द नेक्स्ट बिग थिंग, एस टुरिझमवर एसच विचारलं आपल्याला. त्यामुळे असे आपल्याला थोडंसं लोकल अंडरस्टँडिंग माहीत असणं अपेक्षित आहे, की स्टेट कसं बघतं टुरिझमकडं आणि लोक कसे बघतात आणि सिव्हिल सर्वंट म्हणून आपलं अंडरस्टँडिंग काय असलं पाहिजे टुरिझमचं. 2020 हे समजा हेच झालं आहे, समजा टुरिझमने बऱ्याचसं हे केलं. विद्यापीठाकडून अपेक्षा, मिलिंद सोहनी महत्त्वाची व्यक्ती आहे शिक्षणातली, IIT मधली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे कसं बघितलं पाहिजे, वर्ल्ड इकॉनॉमी आणि शिक्षणाचं महत्त्व, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन 4.0 आणि शिक्षणाचं महत्त्व, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शिक्षणाचं महत्त्व, इन्फ्रास्ट्रक्चर, रिसर्च, त्याचे ऑपशूट्स काय असतील शिक्षणाचे पायाभूत जे आहेत. केस स्टडी विचारली जाऊ शकते शिक्षणाबाबत. सिलेबस आउटडेटेड आहे का, समजा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे की इंडस्ट्रीला 2-2 वर्ष खर्च करायला लागतात त्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी, कारण तो स्किल सेटच नाही आहे. म्हणजे 10-20 वर्षापूर्वीचं युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जातं आहे का इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर त्याकडे पण कसं बघितलं पाहिजे. RBIचं नवीन समजा शक्तिकांत दास यांनी नानी पालखीवाला मेमोरियल लेक्चर दिलं काल. त्यात ते काय म्हणतात की RBI ओपन टू बॅड बँक प्रपोजल, बॅड बँक स्थापन करा आणि ज्या सगळ्या बँकांचं जे ते ॲसेट आहे ते हे करेल, NPA जे आहे ते स्वतः खरेदी करेल आणि जे इलिक्विड जे आहे, इलिक्विड ज्याला म्हटलं गेलं की ज्याचं लिक्विडेशन शक्य नाही असं होल्डिंग आहे ती बँक ग्रहण करेल. आणि मग फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन जे आहे की फिस्कल पॉलिसी आहे आणि बँकांची जी शिस्त आहे त्याकडे कसं बघितलं जाते. आता हे सगळाच म्हणजे NPAचा जो वेगवेगळे लोक पळून गेलेले आहेत आणि IBCची जी चर्चा आहे. आपल्याला प्रश्न विचारला आहे इन्शॉलन्सी अँड बँकरप्सी कोड, जे लोक बँकरप्ट म्हणून जे अप्लाय करणार आहेत ते. पोलीस प्रोब ऑफ लॉ मेकर्स गिव्ह रायटर्स टूर ऑफ द कॅपिटल बिफोर सीज, म्हणजे जे लोक आले त्या दिवशी अमेरिकन संसदेवर हल्ला करायला त्यांना आधीच फिरवून आणलेलं का रिपब्लिक लोकांनी, म्हणजे ट्रम्पचे समर्थक जे आहेत रिपब्लिक पक्षातले त्यांनी स्वतःबाबत ह्या लोकांना आधीच एक त्याची फेरी घडवली का, की एंट्रन्स कुठनं घ्यायची, कुठं महत्त्वाचं आहे, कुठं कोणी बसतं आहे, ह्या संदर्भातली चर्चा आहे. आणि त्याच्यासाठी आता पेलोसींनी नवीन व्यक्तीच नेमली, रिटायर्ड व्यक्ती आहे फोर्समधली, आणि ती ह्या सगळ्याची आता सगळी चौकशी करणार आहे की कुठले आहेत व्यक्ती ज्यांनी, कारण आता ते सगळे ते फोटो एक ऑलिम्पियनच आहे बघा. त्यात काल जी चर्चा होती ती कालचा पेपर तुम्ही वाचला असेल की 4 मेडल आहेत त्याला, स्विमर आहे तो, आणि तो व्यक्ती त्या सगळ्या ह्याच्यात झाला आहे. म्हणजे शिक्षण आणि तुमचं अंडरस्टँडिंग ह्याकडे कशा प्रकारे बघितलं जातं. इंडियन कोर्ट्स महत्त्वाचं आर्टिकल आहे, हरीश साळवेंचं आर्टिकल आहे आजचं जे आहे ते आर्टिकल इन न्यूज आहे. काल त्यांनी PD देसाई मेमोरियल लेक्चर दिले आणि त्यात ते काय म्हणत आहेत की ॲज अ इन्स्टिट्यूशन ऑफ गव्हर्नन्स इंडियन कोर्ट परमिट्स क्रिटिसिझम ऑफ नॉट ओनली जजमेंट पास्ड बाय कोर्ट बट ऑल्सो डिसिजन मेकिंग प्रोसेस बिहाइंड इट, की तुम्ही फक्त निर्णयाची चर्चा नाही करू शकत, कोर्टाने निकालांची चर्चा नाही, तर तुम्ही ह्याचंही क्रिटिसाईज करू शकता की इथपर्यंत कसे आले, प्रोसिजर कशी फॉलो झाली. त्यांचं म्हणणं काय हरीश साळवेंचं की क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशरी, कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन अँड इट्स एज ऑफ सोशल मीडिया, की सोशल मीडियामध्ये एखाद्या व्यक्तीनं समजा कोर्टाच्या न्यायालयाचं क्रिटिसिझम केलं तर साळवेंचं म्हणणं आहे की लेमॅन असेल तर सोडून द्या,
स्टेटमधली व्यक्ती असं करत असेल तर धोक्याचा सिग्नल आहे की एक्झिक्युटिव्हमधलं कोण आहे किंवा लेजिस्लेटिव्हमधलं कोण आहे. तर मग कारण त्यांच्याकडे पॉवर आहे, ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि मग दोन कॉन्स्टिट्युशनल बॉडींमधला जो हे संतुलन आहे आणि संघर्ष आहे, दोन्ही आहे, दोन्ही प्रकारचं संतुलन पण आहे आणि संघर्ष पण आहे की स्पिअर जो आहे स्वतःचा वाढवणं. कॉन्स्टिट्युशनल लॉ इज नॉट स्टॅटिक, म्हणजे असं वाक्य देऊ शकतं इलॅबरेट सेकंड पेपर. कॉन्स्टिट्युशनल लॉ इज नॉट स्टॅटिक इलॅबरेट. मग त्याकडे कसं बघतं, म्हणजे आता कालचं जे नेचर बघितलं आपण सेकंड पेपरचं कशा प्रकारे बदललं आहे. कॉन्स्टिट्युशनपेक्षा जास्त जी चर्चा त्यापुढे गेलेली आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे का, सेपरेशन ऑफ पॉवर आहे का, डिव्हिजन ऑफ पॉवर आहे का. तिन्ही वेगवेगळ्या संज्ञा आहेत. डिस्ट्रीब्युशन वेगळं, डिव्हिजन वेगळं आणि सेपरेशन वेगळं. जेव्हा तुम्ही सेपरेट करता तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी आहे का तुमच्याकडं. मॉन्टेस्क्यूची जी चर्चा आहे की सत्ता संतुलनाचा, सत्ता विभाजनाचा सिद्धांत ज्याला म्हटलं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू विचारलेला आहे, बेसिक स्ट्रक्चर विचारलेलं आहे. ज्युडिशियल ओव्हर रीच आहे का ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे. PILची चर्चा काय आहे की PILमुळं ज्युडिशियरीनं एक्झिक्युटिव्हचं काम आपल्या हातात घेतलं आहे का, आणि ते जर काम हातात घेतलं तर मग तुमच्यावर टीका होणार आहे नक्की आहे का. म्हणजे ह्याबाबत हर्षमंदिर केस असेल किंवा रिसेंटली झालेली भूषण केस असेल, मग त्याकडे कसं बघितलं जातं. घोटाळा इयर्स 95-96 म्हटलं आहे, ते आर्टिकलच आलं आहे आज एक्सप्रेसमध्ये की एथिक्स आणि प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स कशा प्रकारे बघितली पाहिजे तुम्ही. घोटाळा कुठला आहे, शुगर स्कॅम आहे, टेलिकॉम स्कॅन्डल आहे, सुक्राम केस आहे, जैन हवाला केस आहे. म्हणजे समजा आरिफ खान जे आहेत आता त्या केरळाचे गव्हर्नर आहेत, त्यांना पण 3 कोटी ब्राईब दिली त्याचा आरोप झाला होता आणि त्याचं पुढं कसंच काय झालं नाही. CBIनं काहीच केस केलं नाही की केस फाईल केली आणि नंतर मग ते फॉलोअप घेणं किंवा नंतर मग त्याचे प्रेशर आहे की प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स कशा प्रकारचं आहे, एथिक्स काय आहे तुमच्या लोकांचे, जे IPS लोक CBIमध्ये काम करणार आहे त्यांचं. महत्त्वाचा मुद्दा काय म्हणलं त्यातलं, AK-47 एअरड्रॉप इन पुरुलिया वेस्ट बेंगाल AN-26 प्लेन. बंगालमधला जो पुरुलिया डिस्ट्रिक्ट आहे तो एकदम म्हणजे तुम्ही बंगालचा मॅप डोळ्यासमोर आणला तर बिहार, झारखंड आणि बंगाल ह्याच्या कोपऱ्यावरचा जो जिल्हा आहे तो पुरुलिया आहे. आणि तिथं काही AK-47 टाकल्या होत्या. कुणी टाकल्या होत्या, 5 लॅटवियन व्यक्ती होत्या, क्रू मेंबर जे आहेत त्यांनी टाकलेल्या. आणि बंगालमधलं जे सरकार आहे ते डिस्टॅबिलाइज करायचं आणि तिथं प्रेसिडेंट रूल लावायचा, हे रॉचा प्रोग्राम होता. ते लॅटवियन व्यक्तीनं सांगितले की रॉला हे सगळं माहीत होतं. आणि त्यानंतर मग रशियानं दबाव आणला आणि आपण त्या 5 लॅटवियन लोकांना सोडून दिलं. मग बंगालचं आणि स्टेटचं काय अंडरस्टँडिंग, सेंटर बंगालकडे कसं बघतं आणि बंगाल सेंटरकडे कसं बघतं. मग तो प्राचीनपासून तो वाद चालूच आहे बघा. म्हणजे की दिल्लीला ते होल्ड शक्य होत नाही जॉग्राफीमुळे, रीच जो आहे तो बंगालचा जो आहे तो ते कायम डोकेदुखी आहे. किंवा पनिशमेंट पोस्टिंग आहे का, की समजा हितनं शाहिस्ते खान लालमहलचा एपिसोड झाल्यावर तिकडे पाठवलं आहे, भेट न घेताच औरंगजेबने त्याच्या मामाला बंगालला पाठवलं आहे. ते कशा प्रकारे बघितलं जातं आहे बंगालचं अंडरस्टँडिंग जे आहे. आणि आता इलेक्शन आहे त्यामुळं आता सेंटर त्याकडे कसं बघतं बंगाल जे म्हटलं आहे ते रॉकडं. क्युरोसियर अँड क्युरोसियर ॲलिस इन वंडरलँडमधलं जे टर्म आहे चिदंबरम यांनी वापरली आणि अटर्नी जनरल खलिस्तानी म्हणलेत प्रोटेस्ट जे आहे फार्मर्स प्रोटेस्टला. अंजली भारद्वाज यांनी RTI अंतर्गत माहिती मागवलेली. अंजली भारद्वाज RTI ॲक्टिव्हिटी की मिनिट्स ऑफ कन्सल्टेशन मीटिंगचं मला पाहिजे माहिती की तुम्ही हा जो लॉ बनवला आहे, 3 कायदे बनवलेत, त्याच्यासाठी तुम्ही काय चर्चा, काय प्रोसिजर फॉलो केले, त्याचे मिनिट्स पाहिजे, त्याची जी सगळं डॉक्युमेंटेशन आहे ते मिळेल मला RTI अंतर्गत. तर मग CPIने सांगितलं, जे चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत ते डज नॉट होल्ड एनी रेकॉर्ड. आणि त्यानंतर मग अटर्नी जनरल यांनी कोर्टात काय सांगितलं की ते आम्ही देऊ शकत नाही आता, कारण न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. बिहार फार्मर सेल पॅडी 800 पर क्विंटल, MSP 1850 पर क्विंटल. MSP 1850 पर क्विंटल आहे आणि बिहारचा माणूस आहे तो पॅडी जे आहे तांदूळचं जे आहे ते कशा प्रकारे विकतो तर 800. मग त्याची भीती आहे का पंजाबच्या लोकांमध्ये की बिहारमध्ये 2006मध्ये काढून टाकले जे तुम्ही आता सेंटर लेवलवर चाललं आहे ते. आणि मग ते भीती दूर करणं म्हणून सेंटर त्यासाठी काय प्रयत्न करते. मग मी MSP कोण हे करतं, मग आयोग असतो म्हटलं आहे तो की कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेसचा आयोग आहे, तो रिकमेंडेशन करतो आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं का. मग पंजाबचं आणि बंगालचं काय आहे, बंगालचं आणि पंजाबचं काय अंडरस्टँडिंग आहे, किंवा पंजाबचं आणि सेंटरचं काय अंडरस्टँडिंग आहे. ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे की पंजाब अकॉर्ड आहे आणि तिथलं जे मूवमेंट जे आहे वेगवेगळे खलिस्तान आणि त्याबाबतची चर्चा होती ती एन्व्हायरमेंटल. आता माटामधले काय आलं आहे एन्व्हायरमेंटबाबत, चित्रवाला काय आहे, बोर्डे आहे, राखी बगळं, ग्रे हॉर्न, उजनी. आता बिग वनच्या सुरू होतं बघा ते मायग्रेटरी बर्ड्स. आता उन्हाळा सुरू झाला की बरेचसे तिथं येतात आणि मग त्यावर आता फोटो काढायला बंदी घातलेली होती की कशा प्रकारे ओव्हरक्राऊडिंग झालं आणि तिथं शक्य नाही आहे का. मग नागालँडमध्ये पण याच प्रकारे अमोर फाल्कन महोत्सव असतो, जो मायग्रेटरी बर्ड सायबेरियातून येणारे लोक आहेत का, पक्षी आहेत का ते. आणि मग त्याचं IUCN स्टेटस काय आहे, कुठं येतं जोड्या लावा, हे विचारलं जाऊ शकतं. तर ही साधारणतः आपली आजची मार्गी मॉर्निंगची चर्चा होती की
तुम्ही समजा एक पेपर वाचत असला तर बाकीचा एक पेपरचा सेन्स व्हावा आणि एकंदरीतच पेपर वाचणं म्हणजे काय आणि सिलेबसशी कसं जोडून घेतलं पाहिजे आणि क्वेश्चनकडे त्याकडे कसं बघितलं पाहिजे यासाठी जी चर्चा होती ती आपल्याला पार पडली. उद्या आपण असंच भेटत राहू आणि रविवारची चर्चा अशी पण ते पण आपण अशी एक्सटेन्सिव्हली कंटिन्यू करत राहू. तोपर्यंत आत्ता इथं थांबतो. धन्यवाद.